हाय, मी बासरी. मला सांगा, संडे हा कोणाला नको असतो? लहानापासून मोठ्यापर्यंत संडे म्हणलं की सगळ्यांनाच आनंद होतो. कारण त्या दिवशी आपल्याला असते सुट्टी. आता जे वर्किंग वुमन आहेत त्यांनाही संडेला सुट्टी असते आणि जे हाऊसवाईफ आहेत त्यांनाही संडेला सुट्टी असते. कारण जे हाऊसवाईफ आहेत त्यांना असं वाटतं की आज मुलांना सुट्टी म्हणल्यास आपल्याला थोडा टाइम भेटेल आणि जे वर्किंग वुमन असतात त्यांना असं वाटतं की आज सुट्टी म्हणल्यास आपल्याला थोडा वेळ आराम करता येईल. पण खरं सांगू का? त्या दोघींनाही ना सुट्टी भेटत नाहीये. कारण 8 दिवसाचं ना रुटीन ठरलेलं असतं. आता माझं तर असं होतं, आता मला काय वाटतं की सुट्टी आहे म्हणल्यास आपण ना पूर्ण दिवस आराम करावा किंवा कुठेतरी फिरायला जावं. कारण 5-6 दिवस ना मी तर ठरवते की आता सुट्टी आहे तर आपण ना कुठेतरी फिरायला जावं. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर असंही ठरवते की आज जर कुठल्या कामाचा मला कंटाळा आला ना, तर मी म्हणते जाऊ दे. संडेला आपण ते काम करून घेऊ. आणि संडेला 2 कामं असतात. एक तर मनामध्ये 2 विचार जे ठरवलेले असतात ना, तेच. असं वाटतं, एक मन म्हणतं, हे तर दररोजच आहे. जाऊ दे. टाईम काढ आणि कुठेतरी फिरायला जा किंवा आराम कर. पण दुसरं मन म्हणतं, नाही, तू जर आज आराम केला, तर काय? मग हे 8 दिवसाची जी कामे आहेत ना, ते तुला पुन्हा 8 दिवस डबल बघावे लागणार आहेत आणि तेच समोर दिसले तर म्हणजे आपली पण चिडचिडच होणार आहे. त्यामुळे ना, आज मी स्वतःहून कुठंच फिरायला जायला नको म्हणली होती. कारण मला ना यांनी अ, शनिवारीच ऑफर दिली होती, की आपण ना संडेला आज कुठेतरी फिरायला जाऊ. पण मी ना फर्स्ट टाईम त्यांना म्हणली होती, की नाही, मला ना संडेला खूप कामं आहेत आणि मला तेच कंप्लीट करायचे आहेत. आता संडे म्हणलं ना, की माझं ना मी सकाळी लवकरच उठून पूर्ण किचन आवरायला घेतलं होतं. कारण मला ना किचनची डीप क्लिनिंग करायची होती. कारण जे काही सगळे डब्बे ते आहेत ना, तेच मी दिवसभर धुवून ठेवले होते आणि नंतर तेच भरून घेतले. आता किचनलाच मला 3-4 तास लागले. ते झाल्यानंतर हॉलमध्ये आलेले. आता हॉल तर वरून बघताना असं वाटत होतं, की क्लीनच आहे. एवढा काही तो घाण झालेला नाहीये. कारण आपण दररोजच करतो ना, त्यामुळं एवढा काही घाण नाहीये आणि तो खरंच एवढा काही हे झालेला नव्हता. पण ना, थोडं-थोडं म्हणलं ना, तर काही ना काही आठवतंच आणि काही ना काही कामं दिसतातच. त्यामुळेच मी ना ते कामे करायला घेतली होती. आता हे जे झाड आहे ना, ते त्या गेलेल्या संडेला आणलेलं आणि मला ते कुंडीमध्ये ट्रान्सफर करायचंय. त्याच्यासाठी पण माझ्याकडे टाईम नाहीये. कारण काय होतं, आपण मॉर्निंगपासून आपलं कामाचं रुटीन ठरलेलं असतं, की आपल्याला या टायमिंगमध्ये हे काम करायचं आहे आणि गेलेल्या संडेला मी आणलं खरं, पण ना ते लावायला मी आळस केला आणि तो आळस मला 8 दिवस बघावा लागत आहे. कारण ते तसंच राहून गेलं लावायचं आणि नंतर ना, आता या संडेला ठरवलेलं, की लावायचं. पण ना मला दिवसभर हेच करायला पूर्ण दिवस निघून गेला आणि किचनमध्ये तर ना मला आज 3-4 तासाच्या वरच गेले. माझे सगळे कामे करायला ते. ते झाल्यानंतर मला असं वाटलं, की आता झालंच आहे. म्हणजे तर नंतर आठवलं, की जे आपले जे ग्लासचे म्हणजे हे फर्निचरचे किंवा आपले जे विंडो ते आहेत ना, ते क्लीन करायचे राहूनच गेले आणि तेच करायला घेतले. आता हे दिसताना छोटंसंच वाटतं, की एका मिनिटात होऊन जाईल. पण ते एका मिनिटात होतच नाहीये. कारण थोडं-थोडं म्हणलं तर ना, खरंच खूप टाईम जातो आणि हे करत-करत ना माझा पूर्ण संडे असाच निघून जात होता. त्याचंही मला वाईट वाटत होतं, की आज आपल्याला स्वतःसाठी पण टाईम नाही भेटला आणि कुठं बाहेरही जाता नाही आलं. पण संडेची सुट्टी मात्र संपून गेली आणि एका दिवसाची पुन्हा 5-6 दिवस वाट बघावी लागते. कारण पुन्हा मी 5-6 दिवस ठरवते, की संडे आहे ना, त्या दिवशी आपण कुठेतरी जाऊ. पण ना, पुढच्या संडेला आणखीन असंच होतं आणि स्वतःसाठी ना खरंच आपल्याला म्हणावा इतका टाईम भेटत नाहीये.
सगळी कामे आवरायला ना मला संध्याकाळच झाली होती. पण काय, आता म्हणलं जाऊ द्या. एक काम तरी चांगलं झालं, की घराची क्लिनिंग झाली. कारण मग 8 दिवस तरी आपल्याला छान वाटेल. म्हणलं फिरायचं काही आल्यास पण संध्याकाळी कुठेतरी एखादी चक्कर टाकता येईल. पण हे काम खूप महत्वाचं आहे. त्यामुळे ते करून घेतलं आणि ना मला आज कपडे लावायला पण लेटच झाला. कारण दुपारीच लावणार होती. पण किचनमध्ये ना माझा खूप टाईम गेला आणि त्या गडबडीत माझं हेही काम राहून गेलं. आता हे म्हणलं, की पाठीमागे राहिलं तर एवढं काही वाईट नाही वाटलं. कारण म्हणलं आपल्याला कुठं हातानं धुवायचे आहेत. मशीनमध्ये टाकून जरी दिले ना, तरी काम पटकन होईल. आणि नंतर हे वॉश केले. ते झाल्यानंतर म्हणलं आता सगळं झालेलंच आहे. आपण ना थोडा वेळ आराम करू. कारण जेवण बनवायला आणखीन थोडा वेळ टाईम आहे. पण ना पाणी पिलं तेवढ्यात आवरलं. आठवलं, की हे ना इकडची रूम तर आवरायची राहूनच गेली. मी ही रूम ना दुपारीच क्लीन करून घेतली होती. पण ना मला बेड आवरायचा राहून गेलेला होता आणि तेच माझ्या लक्षात आलं आणि तेच मी करायला सुरुवात केली होती. आता म्हणलं आपल्यालाच करायचं आहे तर म्हणजे हेल्प तर कोणी नाही करणार, त्यामुळे आपणच करणार. आता केलं काय नंतर केलं काय, आपल्यालाच करायचं आहे. आता ते झाल्यानंतर मग काय संध्याकाळची जेवणाची तयारी. आता जेवण पण आपल्यालाच बनवावं लागणार आहे आणि एखादा दिवस ठीक आहे, बाहेर आपण जाऊ शकतो, पण दररोज दररोज नाही चालत. त्यामुळे ना म्हणलं आता कंटाळा जरी आलेला असला तरी ना आपण अगोदर जेवण बनवून घेऊ. कारण एकदा बसलं तर नंतर उठावं नाही वाटणार. त्यामुळे ना लगेच जेवण बनवायला आली. आता जेवण बनवायचं म्हणलं ना की एकच टेन्शन असतं, ते म्हणजे भाजीला काय बनवायचं. आता भाजीला काय बनवायचं हा तर माझ्याकडे ऑप्शनच होता. पण म्हणलं त्याच्या अगोदर ना आपण भाकरी करून घ्याव्या. कारण हे करत करत जर आपल्याला काही सुचलं तर आपण नंतर ते करून घेऊ. आणि त्यामुळे म्हणलं की अगोदर जाऊ दे, भाकरी करून घेऊ आणि पुढचं पुढं बघता येईल. भाकरी केल्या आणि हे झाल्यानंतर ना मला जे आपले हरभरे असताना तेच भाजायचे होते. कारण पूर्ण मला वाटतं याचं सीझन गेलं, पण हे काय खाता आलेले नाहीये. आता तुम्ही म्हणसाल एवढी बिझी असते का? तर हो, खरंच बिझी असते. कारण सकाळी 8:30चा ऑफिसचा टाइम असतो. त्यामुळे ना 8:15लाच आपल्याला घराच्या बाहेर निघावं लागतं आणि सकाळी ना आपलं घरातलं सगळं आवरून, डब्बा बनवून हे सगळं जायला लगेच 8 वाजता. त्यामुळे ना या कामांकडे बाकीच्या लक्ष द्यायला टाइमही नाही भेटत. आणि संध्याकाळी पण आलं ना घरी तर संध्याकाळचा स्वयंपाक किंवा सकाळची काही कामं असली तर तेच करायला टाइम निघून जातो. आणि ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास